भाऊ तुम्ही बोला 2 मिनिटं। मुख्यमंत्री बोलल्यानंतर रवींद्र वायकर मात्र आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। आज माध्यमांशी बोलणं त्यांनी टाळलेलं होतं। मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांच्या नेतृत्वावरती विश्वास घेऊन त्याच्या खालून बसून बोलले तरी चालेल, कर्तबगार योगेश्वरीमधील एक कर्तबगार असा शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता जो स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून महानगरपालिकेचं कामाची सगळी इत्थंभूत माहिती आहे। त्याचप्रमाणे 92 ते 2007 पर्यंत 4 वेळेला नगरसेवक, स्टँडिंग कमिटी, त्याचप्रमाणे सलग 3 वेळेला आमदार, राज्यमंत्री गृहनिर्माण, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा आणि शिवसेना नेता उद्धव ठाकरे गटाचे। मी त्या भागातील खासदार आहे ज्याच्यामध्ये जोगेश्वरी विधानसभा येतो। जोगेश्वरी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। कोकणी मराठी माणसं फार मोठ्या संख्येने शिवसेनेवरती प्रेम करणारी तिकडे आहेत आणि त्यांचं संवर्धन, त्यांच्यासाठी सतत उपक्रम राबवणं, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं असा करणारा एक कर्तव्यदक्ष आमदार आज आमच्या सोबत आलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे। त्यांचं अत्यंत अंतःकरणापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि खात्री देईन की विधानसभा असो, महानगरपालिका निवडणूक असो किंवा येणारी लोकसभा असो, त्यासाठी फार मोठी अशी ताकद रवींद्र वायकरच्या येण्याने आमच्या पक्षाला मिळालेली आहे। त्याबद्दल त्या ठिकाणी मी समाधान व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जोगेश्वरी आणि उपनगराचा परिसर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्षम ठेवू अशा तऱ्हेचं अभिवाचन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय रवींद्रजी वायकर हे आता आपल्याशी 2 शब्द बोलणार आहेत। माननीय रवींद्रजी वायकर।